जात नाही। परंतु भले तरी देऊ कासेची लंगोटी नाथाळाच्या माथी हनुकाठी अशी देखील आमची परंपरा आहे। त्यामुळे संजय राऊत यांनी यापुढे बोलताना इतरांना शिव्या देताना थोडासा विचार करावा। खरं तर संजय राऊत यांची वैचारिक सुंता झाली आहे का हा माझा सवाल आहे। संजय राऊत यांची वैचारिक सुंता झाली आणि त्यामुळे काँग्रेस बरोबर जाऊन हालाला करण्याची वेळ त्यांच्यावर आली आणि आज उद्धव ठाकरे गटाची महाराष्ट्रातली जी अवस्था झालेली आहे त्याला संजय राऊत जबाबदार आहेत आणि अशा पद्धतीचं काँग्रेस बरोबर जाऊन वैचारिक हालाला त्यांनी केलेला आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून त्यांनी वैचारिक सुंता केली आहे। मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी वैचारिक सुंता केलेली आहे। पत्राचाळीमध्ये मराठी माणसाची घरं लाटून त्यांनी वैचारिक सुंता केलेली आहे। एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीचा पुरुषार्थ काय असतो हे जर का संजय राऊतांना सांगायचं असेल तर विकास करणं हा भारतीय जनता पार्टीचा पुरुषार्थ असतो। एखाद्या महिलेला शिव्या देणं हा भारतीय जनता पार्टीचा पुरुषार्थ नाहीये। एखाद्या महिलेला अश्लील भाषेमध्ये बोलणं हा पुरुषार्थ नसतो। परंतु संजय राऊत यांचा पुरुषार्थ हा शिव्या देणं। एखाद्या मराठी माणसाला मराठी पोराला त्याची सुंता झाली का तो नपुसक आहे अशा पद्धतीचा सवाल विचारताना संजय राऊत यांनी 10 वेळा विचार करावा। कारण नवनाथ बन हा कच्च्या गुरुचा चेला नाही, हा सच्चा गुरुचा चेला आहे। ज्या आधुनिक अभिमन्यूनं महाविकास आघाडीचा चक्रव्यूह भेदून देवेंद्रजी फडणवीस यांनी तुमचा सगळा चक्रव्यूह भेदला, त्या देवेंद्रजी फडणवीस यांचा सच्चा शिपाई, त्या देवेंद्र फडणवीस यांचा सच्चा शिष्य मी आहे। त्यामुळे हा कच्चा गुरुचा चेला नाही, हा सच्चा गुरुचा चेला आहे हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं। सच्चा कच्चा बच्चा नाही हे देखील मला संजय राऊत यांना सांगायचंय। ज्या पद्धतीनं संजय राऊत ही भाषा वापरतायत ही भाषा त्यांना शोभते का? माझं संजय राऊत यांना आणखी एक आव्हान आहे। तुम्ही म्हणताय ना नवनाथ बन यांनी सुंता केली का, तर चला संजयजी राऊत हॉस्पिटल तुम्ही ठरवा, डॉक्टर तुम्ही ठरवा, ठिकाण तुम्ही ठरवा। मी तुमच्या सोबत येऊन माझी वैद्यकीय तपासणी करायला तयार आहे। फक्त माझी एक अट आहे, संजय राऊत यांनी देखील माझ्या सोबत येऊन वैद्यकीय तपासणी करावी आणि आपल्या दोघांचीही वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र महाराष्ट्राला दाखवावं। संजय राऊत यांनी वेळ सांगावा, संजय राऊत यांनी ठिकाण सांगावं, संजय राऊत यांनी हॉस्पिटल सांगावं, संजय राऊत यांनी डॉक्टर सांगावा। त्या ठिकाणी मी यायला तयार आहे। आपण दोघांचीही तपासणी करू आणि खरी सुंता कोणाची झालेली आहे हे महाराष्ट्राला सांगू। संजय राऊत यांच्यामध्ये हिम्मत असेल, संजय राऊत यांच्यामध्ये दम असेल तर ते हॉस्पिटल सांगतील, ठिकाण सांगतील आणि आपण त्या दिवशी वैद्यकीय तपासणी करू। जर का संजय राऊत हे आव्हान स्वीकारणार नसतील तर संजय राऊत यांची सुंता झालेली आहे हे देखील महाराष्ट्राला कळून जाईल। संजय राऊत काय म्हणतात की 2014 नंतर महाराष्ट्र खड्ड्यात गेला। काय भाषा आहे तुमची? 2014 नंतर या देशाला नवीन वळण मिळालंय। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात विकसित भारत करण्यासाठी मोदीजींनी प्रयत्न केले आणि तुम्ही खड्ड्यात गेले म्हणतात। 2014 पूर्वी खऱ्या अर्थानं देश खड्ड्यात होता, भ्रष्टाचारामध्ये होता। परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित भाई शहा, आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होतोय आणि महाराष्ट्राचा विकास होतोय। खड्ड्यात जर का देश कधी गेला होता तो त्याच्या आधी गेलेला होता। तुम्ही वारकरी परंपरेचा अपमान केला, तुम्ही नाथ संप्रदायाचा अपमान केला। सातत्यानं अशा पद्धतीची अश्लील भाषा तुमच्याकडनं वापरली जाते। महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, ही तुमची भाषा सहन करणार नाही।